चला सामना चालू होतोय, पंचांचा इशारा येतोय, शोध गुड गेम. गोलंदाज आपण पाहतोय, पहिला चेंडू दिलस्कोप केला जातोय, चेंडूला पाठवलं जात आहे थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू जाईल सीमा पार, हा येतोय चौकार, 4 धावा. मार्क वरती आपण पाहतोय सध्याच्या हंगामामधील शहापूर तालुक्यातला सर्वात वेगवान गोलंदाज मलिंगा प्रवीण गायकवाडला आपण पाहतोय, प्रवीण पडवळला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. या वेळेला मात्र समाचार घेतला जातोय, पहिल्याच चेंडूवरती चौकार वसूल केला जातोय, 4 धावांनी धावफलकाला पुढे घेतलं जातंय, धावफलकाचा श्री गणेशा केला जातोय, 4 धावा आपण धावफलकावरती पाहतोय, बिनबाद 4. एक आश्वासक सुरुवात करताना पाहतोय दोनही फलंदाज. या वेळेला ठिले संघाकडनं आपल्याला चांगली सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी पाहतोय. पुन्हा एकदा मलिंगा 21-25 पावलांचा रनअप घेऊन वेगानं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. चेंडू समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली, मात्र टप्पा खाल्यानंतर जास्त बाहेर जाते, चेंडूची गुणवत्ता तपासली जाते, पंच निर्देशित करतायत. अवांतर स्वरूपाचा चेंडू वाईड, धाव धावफलक पुढे जाते, 5 धावा. मलिंगाचा हा चेंडू हलक्या हाताने खेळला जात आहे, इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ते तत्पूर्वी मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा सुंदर होतीये. 1 धावेने धावफलकाला आकार मिळतोय, धावसंख्या होतीये 6 धावा, बिनबाद 6. एक चांगली सुरुवात, एक आश्वासक सुरुवात, एक दमदार सुरुवात ठिले संघाकडनं आपण पाहतोय. मलिंगाच्या गोलंदाजीवरती एक अभ्यासपूर्ण खेळ केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तदनंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. 1 धाव अवांतर आली, तदनंतर 1 धाव धावून काढण्यात येते, 1 आणि 1 अशा 2 आणि चौकारानिशी 6 धावा आपण धावफलकावरती अंकित झालेल्या पाहतोय. पुनश्च एकदा मलिंगा नावाचा हा गोलंदाज पाहतोय मलिंगाला. मळेगाव संघाकडनं पाहायला मिळतोय एक भेदक गोलंदाज, अप्रतिम स्वरूपाचा चेंडू पाहण्यात मिळाला. हा ट्रॅकर स्वरूपाचा चेंडू होता, मात्र उंची कमी होती, चेंडू वेगानं जातोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, यष्टीरक्षक उरलेलं काम पूर्ण करतोय आणि निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता करतोय. पूर्णपणे निर्धाव चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपात जातोय आणि धावफलकाला पूर्ण विराम लावताना पाहायला मिळतोय मलिंगा. त्याच ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, फिल्डर त्या ठिकाणी धावतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल, टप्पा नो मॅच लँड मध्ये पडतोय आणि तत्पूर्वी वेळ मिळतोय. 2 धावांचा अवसर मिळाला होता, संधी मिळाली होती, सोनं केलं जातंय संधीचं. 2 धावांनी धावफलकाला आकार मिळतोय, संजीवनी मिळाल्या धावफलक पुढे जातोय. 8 धावा आपण पाहतोय अंकित झालेल्या. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सातत्यानं सांगत असताना, सातत्यानं आठवण करून देत असताना, एक चांगल्या स्कोररचं काम करत असताना, स्कोरर म्हटलं म्हणजे अगदी समालोचकाच्या पाठीचा कणा, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं आमची मदत होत असते. या वेळेला पाहायला मिळतोय एक चांगला चेंडू, वेगावरती स्वार होतोय, काय चेंडू टाकतोय, टप्पा खाल्ल्यानंतर फलंदाज मात्र बीट होतोय, जागा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू मात्र इतका वेगानं आहे, वेगानं चेंडू निघून जातोय, निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा पाहायला मिळेल मलिंगा गोलंदाजी मार्कवरती त्याच ऍक्शन मध्ये 21-25 पावलांचा रनअप घेऊन जाताना राऊंड द विकेट टाकलेला हा चेंडू बॅटला ब्रश होतोय, त्या ठिकाणी स्लिप मध्ये झेल टिपला जातोय, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पाहायला मिळतोय फलंदाज बाद होताना वैयक्तिक 2 धावा बनवून फलंदाज बाद होतोय, टिपला जातोय मैदानावरती झेल आणि समाप्त होतोय फलंदाज पप्पूचा खेळ. पप्पू बॅक टू द डगआउट. तत्पूर्वी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. किनवलीचे युवा उद्योजक
अक्षयजी शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. धर्मवीर युवा प्रतिष्ठानाच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. मी विनंती करेल गायकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर या वेळेला सत्कार होताना आपण पाहतोय अक्षयजी शिंदे साहेबांचा मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत सत्कार होताना. जाऊया मैदानावरती. पहिलं षटक P1चं आपण पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. धावा आपण पाहिल्या धाव फलकावरती 8 धावा. चांगलं षटक हाताळलं गेलं. मलिंगाच्या माध्यमातून आपण एक अप्रतिम गोलंदाजी पाहिली. वेगवान गोलंदाजीचं एक चांगलं उदाहरण पाहिलं. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या नंबरचा गोलंदाज येतोय. मळेगाव संघाचा 12वा खेळाडू कुठे असेल? या वेळेला ओमकार गोलंदाजीचा भार सांभाळतील. आपल्या खांद्यावरती धुरा घेऊन जाताना पाहायला मिळतील. संघाची पालखी आपल्या खांद्यावरून घेऊन जाताना पाहायला मिळतील ओमकार. पंचांच्या डावीकडून या वेळेला चांगला टप्पा पाहायला मिळतोय, परंतु पंच त्याची गुणवत्ता चेक करतील. गुणवत्ता त्या ठिकाणी चेक केली जाते चेंडूची. पंचांकडनं ICC नियम क्रमांक 25 अंमलात आणला जातोय. गोल केलं जातंय. वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धावांमध्ये भर पडतीये. 1 धावेने धावफलकाला आकार मिळेल. धावफलक आम्हाला सांगतोय 9 धावा. ओमकार गोलंदाजी मार्कवरती एक चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी रोहित शर्मा टिपिकल स्टाईल मध्ये चेंडूला भिरकावून दिलं जातं. एक फुलचा अप्रतिम फटका पाहायला मिळाला. फुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा पार. 1 बाउन्स येतोय. एक संघर्षाचा शंखनाद करणारा अप्रतिम फटका. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. दुपारचं सत्र आहे. सूर्य देवता तापली आहे. या वेळेला पाहायला मिळत आहेत अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळतीये. ठिले संघाकडनं सुरुवातीला थोडा संयमी खेळ पाहायला मिळाला. तदनंतर आता फलंदाज आपण पाहायला मिळतोय आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय नकुलच्या माध्यमातून आपण 2 चौकार पाहिलेत. पुन्हा एकदा सामना केला ओमकारचा. या वेळेला मात्र धडा घेतोय गोलंदाज. टप्पा चांगल्या दिशेने टाकतोय. ऑप्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. मात्र यष्टीरक्षकाकडनं थोडीशी त्या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळाली. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना पाहायला मिळेल. 22च्या स्वरूपात 1 धावेने धाव फलकाला आकार वाढताना मिळेल. धावफलक आपल्याला सांगतोय 13 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ठिले संघाकडनं. दुसरं षटक या वेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडूला भिरकावून देतोय. पंच आम्हाला निर्देशित करतायत. दोनही हात हवेमध्ये दाखवतायत. भरभरून दान देतायत फलंदाजाच्या पारड्यामध्ये. 6 धावा येत आहेत. मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार. एक दमदार प्रहार षटकार. तो एक मोठा फटका षटकार येतोय. संघर्षाचा शंखनाद या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. या वेळेला दाखवून देत असताना नकुल का मी या ठिकाणी सलामीसाठी आलोय. का कर्णधारानं विश्वास दाखवलाय. या वेळेला चेंडू पाहावा लागेल. पंच निर्देशित करतील. त्याला दंडित करतील. वाईटचा इशारा होतोय. दोनही हात पंचांचे समांतर होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडूची सांगता. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. फलंदाजाला विनंती असेल जे स्ट्रायकिंग एंडवरती आहे आपली ट्रॅक जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायची. धन्यवाद. शिस्त ही या सामन्यांची मोठं वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असेल धर्मवीर चषकाचं शिस्त. या वेळेला पुन्हा एकदा नकुलच्या बॅटमधून मोठा प्रहार पाहायला मिळतोय. फिल्डरला बीट करेल का. या वेळेला मात्र फटका फसतोय. झेल बाद होतोय फलंदाज. लॉंग ऑफच्या दिशेने एक मोठा झेल पकडला जातोय. मोठा मासा गळाला लागला जातोय. बिग विकेट डाऊन. या वेळेला फलंदाज नकुल बॅक टू द डगआउट.
सातत्यानं चांगलं संगीत संयोजन आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद असतील त्यांचे. सातत्यानं आमच्या आवाजाची काळजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. या वेळेला दुसरं षटक प्रगतीवर असताना चांगला चेंडू टाकण्यात यश मिळतंय, गडी बाद करण्यात यश मिळतंय, मोठं यश मिळतंय गोलंदाजी करणाऱ्या मळेगाव संघाला. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिमरित्या चेंडूला टिपतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झटका मिळताना पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या ठिले संघाला. फलंदाज बाद होतोय. फलंदाज आपण बाद होताना पाहिलं राजू तंबूत परत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजू नावाचा फलंदाज बाद झाला. त्याच्या जागेवरती फलंदाज या वेळेला मैदानावरती येताना आपण पाहतोय केतन. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 20 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या वेळेला टप्पा थोडासा ऑप्टिकच्या जास्त बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंच पुन्हा एकदा त्याला दंडित करतायत. अवांतर स्वरूपामध्ये सातत्यानं वाढ होतीये. दिशा भरकटताना पाहायला मिळतोय गोलंदाज. वाईट चेंडूची सांगता होतीये. एक धावेने मात्र धाव फलकाला आकार मिळेल, धाव फलकाला संजीवनी मिळेल. 21 धावा. चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून होत होती. आता मात्र थोडासा दिशा भरकटताना पाहायला मिळते. थोडंसं ऊन जास्त आहे. या वेळेला मात्र गोलंदाजीमध्ये हवी होताना पाहायला मिळतोय. संघ मळेगाव खेळताना आपण पाहतोय. मलिंगाच्या माध्यमातून चांगलं षटक आपण पाहिलं. या वेळेला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघतच राहिले. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सरळ उंचावरून निघून जातोय. काऊ कॉर्नर झोन मधून सरळ चेंडू सीमा पार होताना मिळतोय. धावा मिळतील 4. हा येतोय पुन्हा एकदा एक दमदार प्रहार. चौकार. सातत्यानं गडी जरी बाद होत असले तरी पण मात्र फलंदाजीची कमांड मात्र सोडायला तयार नाहीत. स्पर्धेचे आयोजक मनोजजी विशे साहेब कुठे असाल तर आपल्याला व्यासपीठावरती संपर्क करण्याची कृपा करावी. षटक संपतय. दोन षटक मैदानावरती संपताना आपण पाहतोय. 25 धावा होताना धाव फलक आपल्याला सांगतोय 25 धावा. गडी बाद होत आहेत. 3 गडी बाद 25 धावा. 2 षटक जशी संपली धावांना आकार येताना पाहायला मिळतोय ठिले संघाकडनं. सुरुवातीचं षटक थोडंसं स्लो खेळताना पाहायला मिळाले, संयमी खेळताना पाहायला मिळाले. तदनंतर मात्र यावेळेला आक्रमण पाहायला मिळतंय. 25 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 षटक संपली. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पाहतोय संदीप याला. संदीप अगदी दूरवरचा एक 20-25 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवरती फलंदाज आहे. या वेळेला ओरपी स्वरूपाचा चेंडू आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. फटका फसतोय. या वेळेला मात्र चेंडू सरळ जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षक हातामध्ये. या वेळेला झेल टिपला जातोय. पुन्हा एकदा मोठा झटका बसतोय फलंदाजी करणाऱ्या ठिले संघाला. फलंदाज बाद. फलंदाज आपण बाद होताना पाहिले. 4 वळी बाद होताना मैदानावरती आपण पाहतोय. धावफलक स्थिरावलेला आहे अद्याप पर्यंत. केतन जो फलंदाज मैदानावरती अजूनही तैनात आहे. त्याच्या सोबतीला फलंदाज आता मैदानावरती जातोय. संदीपच्या माध्यमातून एक चांगला चेंडू आपण पाहिला. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळतंय. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन ड्राईव्ह करतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घरळ जाताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये मिळतोय पाहायला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला आडवेल, फेकेल. एक धाव घेण्याचा अवसर मिळतोय. एक धावेने जे धाव पुढे जाताना पाहायला मिळेल. 27 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय. संदीप नावाचा गोलंदाज आपल्या गोलंदाजीची छाप सोडताना मैदानावरती. या वेळेला चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून. राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू. या वेळेला मात्र आपट्याकडे चेंडू आहे. त्याला सरळ भिरकावून देतोय. मात्र ताकद थोडीशी कमी पडते. शॉर्ट
उंचीवरती जास्त जातोय परंतु दुरी काही मिळत नाहीये. चेंडू सरळ मिड विकेटच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा बाद होतोय फलंदाज. या वेळेला बाद होईल फलंदाज केतन. केतन बॅक टू द डगआउट. तत्पूर्वी खैरे संघ आणि उमरई संघ या दोन संघांना ऑफिशियल कॉल असेल. आपण जर पहिल्या फेरीचे सामने संपण्याच्या आतमध्ये जर या ठिकाणी उपस्थित झाला नाहीत तर आपल्या विरुद्ध जे खेळणारे संघ आहेत कानवे संघ आणि लेनाड संघ यांना विजयी घोषित करण्यात येईल. खैरे संघाचे कर्णधार आणि उमरई संघाचे कर्णधार आपण जर कुठे असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर व्यासपीठाशी रिपोर्टिंग करण्याची कृपा करावी. दोनही संघांना अगदी मनाच्या अंतःकरणापासून विनंती असेल, ऑफिशियल वॉर्निंग असेल. या वेळेला जाऊया मैदानावरती. चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळते गोलंदाज संदीप. त्याच्या माध्यमातून आपण 2 गडी बाद होताना पाहिले. दोनही झेल सुंदररित्या टिपले गेले. चांगले फटके होते परंतु त्यांना त्या सीमा पार पाठवण्यामध्ये मात्र यश मिळत नाही ते फलंदाजांना. या वेळेला पुन्हा एकदा सातत्याने शॉर्ट पेच चेंडू टाकले जात आहे. पुन्हा एकदा झेलची संधी होती. या वेळेला मात्र झेल सुटला जातोय. पूर्णपणे क्षेत्र फिल्डर कडनं चुकी होतीये. चेंडूला सरळ पाठवलं जातंय सीमारेषे बाहेर. लॉंग ऑन बाउंड्री पार करताना चेंडू जाईल सीमा पार. येत आहेत पुन्हा एकदा 4 धावा चौका. झेल सुटतोय. किती महागडा ठरतोय येणारे काही चेंडू निश्चितच आपल्याला सांगतील. या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडूला काढलं जातंय. वेगाचा वापर केला जातोय. चेंडूला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाठवलं जातंय. मात्र यष्टीरक्षक थोडासा फंबल होताना पाहायला मिळतोय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित होईल धाव फलकामध्ये. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. या वेळेला झेल सुटला. मित्रांनो, या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये झेलचं फार महत्व असतं. 264 धावांची रोहित शर्माची खेळी आठवा. ज्या वेळेला 64 धावांवर रोहित शर्मा खेळत होता. तिशारा परेरांनी झेल सोडला आणि त्यावेळेला मात्र इतिहास रचला गेला. 264 धावा त्यावेळी जर झेल पकडला असता तर निश्चितच झाल्या असत्या की नसत्या हा मात्र एक प्रश्नच राहिला असता. झेलचं महत्व फार असेल. या वेळेला किती महागडा ठरेल फलंदाज पाहावं लागेल मैदानात. सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्केअरकटचा एक चांगला फटका पाहतोय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक फिल्डर त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. अप्रतिम फेकी सुद्धा करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळते. ती पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावसंख्येला आकार मिळेल. धावफलकाला आकार मिळेल. 34 धावा. तिसरं षटक मैदानावरती संपताना आपण पाहतोय. पंच निर्देशित करतायत. पंच आम्हाला निर्देशित करतील. तिसरं षटक संपतंय. धावफलकावरती आपण धावा पाहतोय. बेडीसगावचे एक प्रतिष्ठित नागरिक संजय दाजी विषय या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपणास विनंती असेल की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी. या वेळेला लोअर फुलटोचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज करतोय. चेंडूला पकडतोय आणि यष्ट्यांचा या वेळेला फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि फलंदाजाला बाद करण्यात यश मिळतंय. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 33 धावा. चौथं षटक शेवटचं षटक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण 8 धावा पाहिल्या, तदनंतर 9 धावा पाहिल्या, तदनंतर मात्र या वेळेला आक्रमण पाहिलं. या वेळेला शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला मोहसिन लोअर फुलटो चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी एक कठीण झेल होता. प्रयत्न केला गेला मात्र झेल सुटतोय. झेल जरी सुटला असला तरी मात्र या ठिकाणी सांघिक यश मिळवण्यात यश मिळतंय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सांघिक यश मिळतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या मळेगाव संघाला. या वेळेला पंच आम्हाला निर्देशित करतील धावा. तिसऱ्या पंचाचा
क्रॉस क्रॉस झाले का बघा. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती होताना पाहायला मिळते. या वेळेला तिसऱ्या पंचांकडनं या वेळेला पाहणी केली जाते, अभ्यास केला जातोय त्या चेंडूवरती नक्की काय घडलं काय बिघडलं. या वेळेला थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. दूध का दूध पाणी का पाणी होताना पाहायला मिळेल. तो पोहोचलाय ना तिकडं, त्याची पार्ट तिकडच आहे ना. सांगूया त्याला नॉन स्ट्राईकचा आउट सांगूया. नॉन स्ट्राईक ना. नॉन स्ट्रायकर एंडवरती जो फलंदाज आहे तो बाद असणार आहे. या वेळेला फलंदाज बाद होते. पंच धावा किती असतील या चेंडूवरती? एक ना, एक धाव असेल. 34 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मोहसिन चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी एक चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर स्लॉग ओव्हरचं हे षटक म्हणावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, उंचपुरा गोलंदाज आहे. वेगानं गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट जाताना खोलवर टप्प्यात चेंडू टाकतोय. चेंडू मात्र फलंदाजाला बीट करतोय. यष्टी रक्षकालाही त्या ठिकाणी चकवून सरळ जातोय. शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत होता. चेंडूला पकडतोय, फेकतोय. 2 धावा मात्र घेताना या वेळेला बळी गारद होताना पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या ठिले संघाचा. एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. 1 धावेने धाव फलक पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 35 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल मोहसिनच्या माध्यमातून. शेवटचं षटक आहे. शेवटचं हाणामारीचं हे षटक, स्लॉगचं षटक चांगल्या रीतीने हाताळताना पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्याचा मात्र जो काय प्रयत्न आहे, जे काय मनसुबे आहेत ते उधळून लावण्याचा सातत्यानं प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. या वेळेला पहा यष्ट्यांचा वेध घेतोय, फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. या वेळेला फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक बसतोय 9. 9वा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय ठिले संघाचा. काय गोलंदाजी होती, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. फलंदाज बॅक टू द डगआउट. इन ॲट नंबर 11 फलंदाज पाहायला मिळतोय. शेवटचं षटक प्रगतीवर असताना बब्या असे स्ट्राइक वरती आपल्या संघाची पालखी खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक प्रगतीवर असताना बब्या फलंदाजी करेल. या वेळेला फ्लोवर फुलटो चेंडू आहे, त्याला चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्हचा एक चांगला फटका, थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. 2 धावा घेण्याचा अवसर मिळतोय. संधीचं सोनं केलं जातंय. 2 धावांनी धाव फलकाला आकार दिला जातोय. धाव फलक पुढे जाईल. 37 धावा. चांगला फटका बब्याच्या माध्यमातून पाहिला. 11 नंबरचा आलेला हा फलंदाज सुद्धा चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय आपल्या ठिले संघासाठी. पहा त्याचा स्टान्स, अगदी आगळा वेगळा स्टान्स पाहायला मिळतोय. अगदी विचित्र पद्धतीने या ठिकाणी आपल्या खेळीची या ठिकाणी प्रदर्शन करताना पाहायला मिळेल. बब्या नावाप्रमाणे त्याची खेळी सुद्धा थोडीशी आगळी वेगळी पाहायला मिळते. या वेळेला बब्या मोठा फटका मारण्याचा जो त्याचा मनसुबा होता, या वेळेला मात्र मोहसिन सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. अप्रतिम चेंडू टाकतोय आणि फलंदाजाला या ठिकाणी बीट करतोय. धावून काढण्याचा जो प्रयत्न होता, चोरटी धाव घेण्याचा, तोटी सुद्धा या ठिकाणी फसतोय आणि ऑल आउट होताना पाहायला मिळतोय ठिले संघ. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली मळेगाव संघाच्या माध्यमातून. 10च्या 10 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा हा पहिलाच संघ ठरतोय. धर्मवीर चषक 2021 मध्ये अभिनंदन असेल गोलंदाजी करणाऱ्या मळेगाव संघाचं. धन्यवाद. पूर्वार्ध आपण पाहिला ठिले संघानं फलंदाजी केली.
4 षटकांमध्ये 37 धावा बनविल्या आणि 38 धावांचं लक्ष असणार आहे मळेगाव संघासमोर. लक्ष चेस केलं जाईल का की डिफेंड करण्यात यश मिळेल ठिले संघाला? या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो टेनिस क्रिकेट विश्वामधला एक समालोचन कक्षामधलं मोठं नाव, अर्थातच अल्लडी गावची आन बान शान, मी रिकी खाडे सरांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल. मी तुर्तास थांबतो. धन्यवाद. धर्मवीर चषक 2021 आणि क्रिकेटचं महापर्व रंगलंय काडवे नगरीमध्ये. जय जिरोबा देवस्थानाचा वरदहस्त लाभलेल्या या मैदानात खऱ्या अर्थानं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं धर्मवीर चषक 2021चं आयोजन करण्यात आलं. बघता बघता या नियोजनानं ही स्पर्धा सजली गेली. आमचे एन के भेरे सर यांचं अथक असं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभत आहे. अध्यक्ष सोमनाथजी धिरडे साहेब, उपाध्यक्ष 38 धावांचं आव्हान आहे. अध्यक्ष सोमनाथजी धिरडे साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष कार्याध्यक्ष रवींद्रदादा खाडे, सचिव गणेशजी चौधरी साहेब, या यांच्यातून, यांच्या अथक प्रयत्नातून, यांच्या अथक नियोजनातून साकार होत असलेली स्पर्धा मनोज विचे साहेब याचं सहकार्य लाभलं. खऱ्या अर्थानं बघता बघता महिनाभर जे नियोजन केलं ते नियोजन आज मात्र या मैदानात दिसतंय. उत्कृष्ट समालोचन कक्ष, उत्कृष्ट खेळपट्टी, उत्कृष्ट भव्य दिव्य नियोजन. या नियोजनातून साकार होत असलेली स्पर्धा धर्मवीर चषक 2021चा क्रिकेटचा महारण संग्राम. मॅच सुरू आहे ठेळे वर्सेस महालक्ष्मी मळेगाव. नक्कीच मळेगाव संघाचं वैशिष्ट्य असं की काल जी स्पर्धा पार पडली याच मैदानावर चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 आणि या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला संघ म्हणजे मळेगाव संघ. आज मात्र या खेळपट्टीचा अनुभव आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये ज्याला गौरवलं गेलं असा फलंदाज संदीप शिर्के विथ मोसिम सलामीची धुरा सांभाळण्यासाठी येत आहेत. 38 धावांचं टार्गेट असेल ते मळेगाव संघासमोर. ठेळे संघ क्षेत्ररक्षण करतोय. 38 धावांचं हे टार्गेट. ध्येय समोर आहे. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये. खऱ्या अर्थानं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल ती ठेळे संघाला. पहिला गोलंदाज येतोय ठेळे संघासाठी रोहन, द मॅन फ्रॉम ठेळे. एक चांगला गोलंदाज आहे, उंचपुरा गोलंदाज. हे आव्हान थोडं बॅलन्स आहे. ते बॅलन्स आव्हान जर साकारायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली पार्टनरशिप करावी लागेल, रनिंग बिटवीन द विकेटवर भर द्यावा लागेल. सिंगल्स, डबल, चौकार, षटकार हेच या खेळीचं वैशिष्ट्य असेल. पण गोलंदाजी करणाऱ्या संघाला एकच कामगिरी करावी लागेल, ती म्हणजे विकेटचं पतन करावे लागेल, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथ सांभाळावी लागेल. गुड लेंथ, अचूक टप्पा हेच वैशिष्ट्य असेल गोलंदाजीचं. दरम्यान या सामन्याला, या इनिंगला सुरुवात होते. 38 धावांचं टार्गेट. सलामीचा फलंदाज नक्कीच संदीप शिर्के आणि मोसिम शेख, दोन धुरंधर फलंदाज ज्यांनी हे मैदान अक्षरशः 10 दिवस गाजवलंय. या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे. आज मात्र चषक वेगळा आहे. धर्मवीर चषक 2021 मध्ये आपला पहिला सामना खेळतायत आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी नॉकआउट गेमच्या रूपानं प्रत्येक संघाला आपला सामना खेळावा लागेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना रंगणार आहे कांडवे वर्सेस साडगाव संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचा. दरम्यान चांगली स्पर्धा, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब या महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न आणि त्या गोड स्वप्नाचं रूपांतर खऱ्या अर्थानं त्यांच्या स्मृतींमध्ये झालं. त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं. मर्यादित षटकांचे सामने, नॉकआउट गेम्स, कोण होईल या चषकाचा मानकरी येणारे काही दिवस ठरवतील. परंतु तदनम्यान प्रथम फेरीचे सामने सुरू आहेत आजच्या पहिल्या दिवसातील. लेट्स प्ले. 38 धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली जोडी. सलामीवीर संदीप शिर्के इज ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंड सांभाळतोय फलंदाज मोशिम शेख. पहिला गोलंदाज ठेळे संघासाठी मॅन फ्रॉम ठेळे रोहन. 15 ते 20 पावलांचा रन घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूचा
थोडा आढावा घेताना दिसतोय. रनअप मध्ये थोडासा कुठेतरी बॅलन्स हुकला आणि पहिला चेंडू नक्कीच पडेल यात काही शंका नाहीये. सराव, मेहनत, जिद्द, चिकाटी मेहनत हे सर्व क्रिकेटनं दिलं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय. तो सराव या मैदानावर आहे, तो मैदानावर दाखवणं गरजेचं असेल. आता मात्र यावेळेस पहिला चेंडू या षटकातील फुलटॉस चेंडू पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट करतोय. यावेळेस नशिबाची साथ मिळत नाहीये ते संदीपला. ओ माय गुडनेस. आउटफील्ड मध्ये एक विजेचा खांब आहे. नक्कीच त्या खांबाला चेंडू अडतोय. सिंगल धावसंख्या मिळते. सिंगल धावसंख्या खातं उघडलं जात आहे ते मळेगाव संघाचा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन रोहन टू मोसिम. यावेळेस ऑफ ट्रॅकर चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा होतो. थोडी लाईन आणि लेंथ भरकटली. सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 न वाढते पोहोचते आहे 2 धावांवर. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोसिम फेस करेल तो रोहन या गोलंदाजाला. नॉकआउट गेम्स वैशिष्ट्य या स्पर्धेचं. जो जीता वही सिकंदर, डू आय डाय, अभी नाही तो कभी नाही. नेक्स्ट बॉल वन्स अगेन रोहन. यावेळेस ऑन द राईज ऑफसाईडच्या दिशेने खेळ फटका खेळला. नक्कीच कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते पोहोचते 4 धावांवर. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से समुद्र बनताय. एक एक धाव तुम्हाला ऍड करत राहावी लागेल. 38 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट चेस करायचं असेल तर चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता असेल. ठिळे संघाला मात्र कामगिरी करावी लागेल ती म्हणजे विकेट मिळवण्याची, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. विकेटसाठी तरसले असेल गोलंदाज रोहन. नेक्स्ट बॉल वन्स अगेन बॅक फुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली, अपील फेटाळली, परंतु हाफ ट्रॅकर चेंडू उसळी घेऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावलेली. अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी होती. आता मात्र धावा झालेल्या आहेत 4 आणि चेंडू झालेले आहेत 3. 38 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा मोसिन वन्स अगेन चांगलाचा स्टान्स न खेळतोय. यावेळेस आडव्या बॅटनं फटका स्लॉग स्वीपच्या दिशेनं 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट करून संदीप शिर्के पुन्हा एकदा स्ट्राईकच्या एंडवर आहे. वैयक्तिक 135 धावा या फलंदाजानं चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये फटकावल्या आणि उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावला. तो फलंदाज आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय. धावसंख्या 5. रोहन चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन रोहन. यावेळेस एक मोठा प्रहार, मोठा ब्लास्ट. झेल होईल का? उत्कृष्ट झेल. संदीप शिर्के बॅक टू द पेव्हलियन. डीजे व्यासपीठावर 2 गोड व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. दिलीपजी विशे साहेब आणि भरतजी विशे साहेब बेडीस गावकर. नक्कीच या धर्मवीर चषकाला ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती, आज मात्र ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं पुनश्च एकदा धर्मवीर चषकाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. धन्यवाद. साडगाव संघाचा कर्णधार आणि काणवे संघाचा कर्णधार. काणवे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. साडगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. हा टॉस अक्षयजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. दरम्यान पुढचा चेंडू फलंदाजी करतोय प्रथमेश. मोठा फटका. क्या बात आहे. चांगली दिशा देतोय. गॅप मध्ये चेंडू जातोय. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय दिलीपजी विशे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. सोमनाथजी धिडे साहेबांना विनंती करतोय की दिलीपजी विशे साहेब यांचं आपण स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन
मान्यवरांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि जे आज या स्पर्धेसाठी या चषकासाठी उपस्थित राहिले असे मान्यवर त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भरतजी विशे साहेब यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. गणेशजी चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भरतजी विशे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. कारण भावना हृदयात तयार होतात, शब्दांच्या रूपानं त्या ओठांवर येतात आणि त्यातून साकारतं ते खऱ्या अर्थानं स्वागत असतं. या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आदरणीय भरतजी विशे साहेब यांचं. या स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आमचे मित्र अक्षयजी शिंदे यांचं मनपूर्वक आभार असतील. या स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. दरम्यान पुढचा चेंडू फुल टॉस अक्रॉस द बॅट न चेंडू खेळला फाईन लेग मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्नात मोसिम शेख बाद होतोय. एक मोठा धक्का बसतोय मळेगाव संघाला. मोसिम बॅक टू द पेव्हलियन. धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय दिवेशजी पष्टे साहेब वाडा, दिवेशजी पष्टे साहेबांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. मी गणेशजी चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दिवेशजी पष्टे साहेब वाडा यांचं आपण स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दिवेशजी पष्टे साहेब यांचं स्वागत करण्यात येत आहे. दुसरं षटक मॅन्डेट चालू आहे आणि या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 10 धावा. 37 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करताना 2 गडी बाद झालेले आहेत ते मळेगाव संघाचे. मळेगाव संघ एक चांगला संघ आहे, नवोदित संघ आहे, यंगस्टर संघ आहे. आज मात्र 2 गडी गमावतोय. संपूर्ण कामगिरी आता मात्र करावी लागेल ती प्रथमेश आणि नवीन फलंदाज ओमकार या 2 फलंदाजांना. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज जयेश टू ओमकार. यावेळेस पंचांचा इशारा येणं बाकी आहे परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. बीमर साठी अपील केली आहे. इट इज अ नो बॉल. नो चेंडू असेल, बीमर आहे त्यामुळे फ्री हिट पुढचा चेंडू असेल. एकूण धावा मिळत आहेत 5. धावसंख्या 5 न वाढते, पोहोचते आहे 15 धावांवर. कुठेतरी एक्स्ट्राच धावा तुम्हाला डोकेदुखी ठरतायत. धावसंख्या 37 आहे, 38 धावा काढायच्या आहेत आणि दरम्यान 5 धावा तुम्ही बोनसच्या रूपाने देतायत. ही कुठेतरी एक जमेची बाजू असेल मळेगाव संघासाठी. धावसंख्या 5 न वाढते, पोहोचते आहे 15 धावांवर. यावेळेस फलंदाजी करतोय फलंदाज ओमकार. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. द मॅन फ्रॉम ठेळे 15 ते 20 पावलांचा रन राईट आर्म अराउंड द विकेट न गोलंदाजी करतोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. बॉल इन द एअर, डाऊन द बॉल, परंतु अंदाज चुकला. नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा मिळत आहेत त्या मळेगाव संघाला. कॅच होऊ शकली असती परंतु प्रयत्नच दिसले नाहीयेत. दरम्यान धावसंख्या 2 न वाढते, पोहोचते आहे 17 धावांवर. कुठेतरी कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. झेल तुम्हाला खूप महत्वाचे असतात, विकेट्स मिळवणं खूप महत्वाचं असते. नॉकआउट मॅचेस मध्ये तुम्हाला जर विकेट मिळाल्या तर तुम्ही पार्टनरशिप ब्रेक करता. पार्टनरशिप ब्रेक झाली म्हणजे कॉन्फिडन्स लो होतोय तो अपोजिट टीमचा. यावेळेस मात्र यश मिळते मळेगाव संघाला. धावसंख्या 2 न वाढते, पोहोचते आहे 17 धावांवर. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज ठेळे संघासाठी. यावेळेस फुल टॉस अँड व्हेरी गुड शॉट टुवर्ड्स द कव्हर रिजन. चेंडू जातोय सीमारेषे पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावा. तुम्हाला ध्येय साध्य करायचं आहे. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये. कारण तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नसतोय. यश तुम्हाला मिळतंच परंतु अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करणं हे ठेळे संघासाठी क्रमप्राप्त असेल. यासाठी सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा जयेश.
नॉन स्ट्राईक एंडवर आहे प्रथमेश. स्ट्राईक सांभाळतोय फलंदाज ओमकार. चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. 21 धावा. आमचे स्कोरर मित्र हरेश उत्कृष्ट स्कोरर रायटिंग ऑफिशियल युट्यूब लाईव्हच्या मदतीने स्कोरिंग करतायत. स्वप्नीलजी गांगड. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. टायटॅनिक पोच देत आहेत अंपायर आणि वाईटच्या रूपाने 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचतीये 22 धावा. आज मात्र आम्हाला उत्कृष्ट समालोचक लाभले आमचे बंधू मोठे बंधू सोमनाथजी खाडे दादा. त्याचबरोबर द व्हॉइस ऑफ शेरे मनीषजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व समालोचक मित्रांचं पंचांचं पुनश्च एकदा धर्मवीर चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस गोलंदाज जयेश पुन्हा एकदा. यावेळेस ओमकार ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून दिला. डीप मध्ये चेंडू जातोय. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. पोहोचते 24 धावा. 24 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 37 धावांचा टार्गेट आहे. अजूनही धावा आवश्यक आहेत 13. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 13 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे. फक्त स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल. 14 चेंडू 13 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन जयेश टू ओमकार. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय परंतु 38 सर्कल मध्ये विनायकजी ठाकरे यांच्याकडनं सुरेख झेल टिपला जातोय. दरम्यान ओमकारच्या खेळीचा अंत होतोय. ओमकार बॅक टू तारणहार. संघाचा कोच सुद्धा म्हटलं जात आहे. संघाचा कर्णधार सुद्धा म्हटलं जात आहे. संघाचा गायडर सुद्धा म्हटलं जात आहे. सूत्रधार म्हटलं जात आहे. मळेगावची आणबाण शान खऱ्या अर्थानं आमचा जवळचा मित्र आणि या शहापूर तालुक्यातील एक भेदक गोलंदाज. परंतु आता मात्र येतोय फलंदाजीसाठी प्रवीण पडवळ. संघ अडचणीत आहे. 13 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. सामना बॅलन्स आहे परंतु शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सांगणं कठीण असतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. तुम्ही काही सांगू शकत नाही. प्रेडिक्ट करू शकत नाही क्रिकेटमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने कॅट केलाय. चेंडू कव्हर स्वीपर मध्ये जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. उत्कृष्ट फटका सचिनच्या बॅट मधनं. सिंगल न धावसंख्या पोहोचतीये 25 धावांवर. षटक संपतंय आफ्टर सेकंड ओव्हर. स्कोर ऑन बोर्ड 25 रन्स. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 12 बॉल्स. समीकरण सोपं आहे. खेळपट्टीवर टिकणं गरजेचं असेल मळेगाव संघासाठी परंतु ठेळे संघासाठी महत्वाचं असेल ते विकेट मिळवणं, धावा रोखणं, निर्धाव चेंडू टाकणं हे सर्व जमलं तर मात्र तुम्ही यशाजवळ जाऊ शकता. 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 25 धावा धावफलकावर 13 धावांची आवश्यकता. सॉरी 38 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉलर राजू. शेक्सपियरनं आम्हाला सांगितलं व्हॉट इज इन द नेम. नावामध्ये काय असतं परंतु त्याच सेंटेन्स खाली त्यानं स्वतःचं नाव लिहिलं. दिस लाईन रोड बाय शेक्सपियर. म्हणजे नावात सगळं काही आहे. नावामध्ये सगळं काही आहे. कारण सचिन रमेश तेंडुलकर नाम नाही ब्रँड आहे बॉस. विराट कोहली नाम नाही ब्रँड आहे बॉस. नावाने सगळं काही दिलं. नावातच सगळं आहे. यावेळेस राजू गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक सांभाळतोय फलंदाज प्रवीण पडवळ. 12 चेंडू 13 धावा. अतिशय दर्जेदार क्वालिटीचा ऑलराऊंडर मळेगाव संघासाठी. बघता बघता ही टीम घडली आणि या टीमनं तृतीय पारितोषिक पटकावलं चॅम्पियन प्रीमियर लीगचं. आज मात्र धर्मवीर चषकामध्ये खेळ दाखवतायत. ठिळे संघ एक अनुभवी संघ आहे. आज मात्र कुठेतरी सचिन ठाकरेची उपस्थिती दिसत नाहीये परंतु दर्जेदार क्वालिटीचा खेळ करण्यासाठी हा माहीर संघ आहे. वैभव ठाकरे चांगली चांगली नावं या संघामध्ये आहेत. प्रशांत ठाकरे, विनायकजी ठाकरे, सुनीलजी ठाकरे अतिशय दर्जेदार क्वालिटीचे संघ आणि संघामधील चांगले खेळाडू. आता मात्र राजू गोलंदाजीसाठी येतोय. 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे पण क्रिकेटमध्ये आपण भाकीत करू शकत नाही. क्रिकेटमध्ये सांगू शकत नाहीये नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. इम्पॉसिबल या शब्दातच अर्थ दडलाय. आय एम पॉसिबल. पुढचा चेंडू. यावेळेस वाईड चेंडू मिळतोय. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. देवेंद्रजी भेरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. देवेंद्रजी भेरे साहेब आपल्या विनंती करतोय. देवा भेरे, देवा बाळू भेरे आपण यायचंय.
दरम्यान पुढचा चेंडू फुल टॉस, व्हेरी गुड शॉट टुवर्ड्स द मिड विकेट region. First run completed, try to second run and successfully these 2 runs it completed. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 वाढतीये. 28 धावा धाव फलकावर मळेगाव संघाच्या. आता मात्र समीकरण बदलत आहे. 10 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडूंमध्ये. यावेळेस बॅटची एज लागतीये आणि प्रवीण पडवळला माघारी परतावं लागतं. एक मोठा धक्का बसतोय मळेगाव संघाला. एक चांगलं यश मिळत आहे खेळे संघाला. नवीन फलंदाज येतोय अरमान. अरमान अरमान म्हणजे आकांक्षा, अरमान म्हणजे स्वप्न, विजयाचं स्वप्न दाखवायचं आहे. अरमान मात्र स्ट्राईक वर येतोय. देवा भेरे या काडवे गावाला पडलेलं स्वप्न आहे. चांगला असा फलंदाज आहे, गोलंदाज आहे, चांगला विद्यार्थी आहे. आमच्या साईप्रसाद क्लासचे अनबान शान आहे देवा भेरे. स्वागत असेल. दरम्यान 28 धावा धाव फलकावर. यावेळेस गोलंदाजी अटी होते राजू पुन्हा एकदा अरमानसाठी. ओ यावेळेस पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच चेंडू पायाला ब्रश करून शॉर्ट लेग मध्ये जातोय. सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचते आहे 29 धावांवर. या ठिकाणी रिव्ह्यू मागितलेला आहे पंचांकडे, अपील केली. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. तुम्हीच थर्ड अंपायर काय नाही म्हणत. Umpire decision is not out. Leg stump miss आहे. तीन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावर 29 धावा. 38 धावांचं टार्गेट. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. राजू गोलंदाजीसाठी सज्ज आहे. या षटकातील चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 6000 रन रेट आवश्यक आहे. प्रत्येक बॉलवर 1 धावेची आवश्यकता. यावेळेस गोलंदाजीसाठी राजू. ओ मोठा प्रहार. यावेळेस मात्र प्रथमेशच्या बॅटिंगचा क्लास दिसतोय. चेंडू सीमारेषे पार. दमदार क्वालिटीचा षटकार. 6 धावा. शंखनाद करतो विजयाच्या दिशेनं. प्रथमेशच्या बॅट मधनं एक क्वालिटीचा दमदार षटकार वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. आणि या 6 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 35 धावांवर. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रथमेश चांगली बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन लेफ्ट हँड अराउंड द विकेट न गोलंदाजी करतोय. ऑफसाईडच्या दिशेनं स्टिअर केलाय चेंडू. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. स्कोर आर लेवल. 1 धावेची आवश्यकता आहे ती महालक्ष्मी मळेगाव संघाला. या षटकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल. सिंगलची आवश्यकता जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा प्रथमेश.
चांगली फलंदाजी केली मळेगाव संघानं आतापर्यंत. विजयाच्या दिशेनं आगेकूच करतोय. उंबरठ्यावर आहे. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. षटक संपताय. 6 चेंडूमध्ये 1 धावांची आवश्यकता मळेगाव संघाला. ईच मॅच इज कंपल्सरी चेसिंग. प्रत्येक मॅच कंपल्सरी चेस आहे, याची नोंद घ्यायची आहे. स्पर्धा वेगळी, नियम वेगळे. धर्मवीर चषक 2021 धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे समर्थक संस्थापक अध्यक्ष, नक्कीच आता मात्र अध्यक्ष आहेत सोमनाथजी धिरडे साहेब, कार्याध्यक्ष आहेत रवींद्रदादा खाडे, सचिव गणेशजी चौधरी, प्रसिद्धी प्रमुख पंढरीनाथ ढमके. 51 सरस नावं या विभागातील. आणि खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. 6 चेंडू 1 धावांची आवश्यकता. सामना करतोय अरमान. दिल के अरमान खुशी में बह गए, याचा प्रत्यय दाखवावा लागेल. फुल टॉस अँड दिस टाइम विनिंग शॉट. या ठिकाणी मळेगाव संघ विजयी होतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तेवढंच कौतुक असेल ठेस संघाचं. नेक्स्ट मॅच कानवे वर्सेस साडगाव. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ओम